नमस्कार मित्रांनो, आपल्या शरीराचा केंद्रबिंदू म्हणजे नाभी ही केवळ एक शरीरावरची जागा नसून एक ऊर्जेचं केंद्र आहे। रात्री झोपण्याआधी काही थेंब तेल या नाभीत टाकले तर ते केवळ त्वचेसाठीच नाही तर मन, पचन, हाडं, केस आणि वजन नियंत्रणासाठीही चमत्कारिक काम करतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय कुठल्याही औषधांशिवाय पूर्णतः नैसर्गिक आणि सुरक्षित आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की नाभीमध्ये तेल टाकल्याने शरीरात नेमकं काय घडतं, कोणतं तेल कोणत्या समस्येसाठी योग्य आहे आणि हे सगळं करण्याची योग्य पद्धत काय आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे एक गुपित कॉम्बिनेशन जे तुमचं शरीर आतून नव्याने घडवू शकतं। नाभी म्हणजे केवळ आपल्या जन्मापासून आईशी जोडलेलं ठिकाण नाही, तर ती आपल्या शरीरातील अत्यंत संवेदनशील आणि ऊर्जेचं केंद्र आहे। आयुर्वेदानुसार नाभीतून संपूर्ण शरीरातील अनेक महत्त्वाच्या नसांचा प्रवाह सुरू होतो। अंदाजे 72,000 पेक्षा अधिक नसांचा केंद्रबिंदू म्हणजेच ही नाभी। म्हणूनच ती केवळ शरीराचा एक भाग नसून आरोग्य, पचन, हार्मोनल संतुलन आणि मनशांती यांसाठी जबाबदार असलेलं एक नैसर्गिक केंद्र आहे। नाभीच्या मागे असलेली पेकोटी ग्रंथी ही या प्रक्रियेचा मुख्य भाग आहे, कारण ती शरीरातील जवळजवळ प्रत्येक अवयवाशी सूक्ष्म स्तरावर जोडलेली असते। जेव्हा आपण नाभीमध्ये तेल टाकतो तेव्हा ते फक्त त्वचेवर राहत नाही, तर पेकोटी ग्रंथीमार्फत ते शरीरात खोलवर शोषलं जातं। हे शोषण अत्यंत सूक्ष्म पातळीवर होतं, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि शरीराला नवचैतन्य मिळतं। विविध प्रकारच्या तेलांमध्ये वेगवेगळ्या उपचारक्षम शक्ती असतात। उदाहरणार्थ बदाम तेल मेंदूला पोषण देतं, मोहरीचं तेल पचन सुधारतं, तर नारळ तेल शरीरातील उष्णता कमी करतं। अशा प्रकारे नाभीमध्ये तेल टाकल्याने शरीरातील अनेक अंतर्गत प्रणालींना संतुलन मिळतं आणि रोगप्रतिकार शक्ती नैसर्गिकरित्या वाढते। मित्रांनो, हा उपाय इतका प्रभावी आहे की प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये त्याला नाभी थेरपी किंवा पेकुटी तेल उपचार असं म्हटलं गेलं आहे। या उपचाराने केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्य देखील सुधारतं, कारण शरीरातील ताण, थकवा आणि असंतुलन दूर होतं। दररोज झोपण्यापूर्वी काही थेंब योग्य तेल नाभीत घातल्याने शरीर शांत, स्थिर आणि ताजेतवाने राहते। आधुनिक विज्ञान हळूहळू या परंपरागत उपचारांच्या परिणामांचा अभ्यास करत आहे, पण आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वीच नाभीच्या महत्त्वाची जाणीव करून दिली होती। मित्रांनो, चला आता जाणून घेऊया नाभीमध्ये टाकल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या तेलांचे अनोखे फायदे आणि त्यांचा शरीरावर होणारा परिणाम। ही पद्धत केवळ पारंपरिकच नाही, तर आयुर्वेदाने शेकडो वर्षांपूर्वी मान्यता दिलेली एक प्रभावी उपचार पद्धती आहे। योग्य तेल निवडल्यास शरीरातील संतुलन राखता येतं, पचन सुधारतं आणि मानसिक शांतता देखील मिळते। चला तर आता एक एक करून प्रत्येक तेलाचे विशेष फायदे जाणून घेऊया। मोहरीचं तेल हे आयुर्वेदामध्ये उष्ण गुणधर्म असलेलं आणि पचन सुधारण्यासाठी ओळखलं जाणारं तेल मानलं जातं। शरीरातील पचनक्रिया सुस्त पडली असेल किंवा वारंवार अपचन, गॅस, अन्न विषबाधा यांसारख्या समस्या होत असतील तर नाभीमध्ये काही थेंब मोहरीचं तेल टाकणं अत्यंत उपयुक्त ठरतं। हे तेल आतड्यांच्या हालचालींना चालना देतं, त्यामुळे अन्न सहज पचतं आणि पोट हलकं वाटतं। याच्या नियमित वापराने शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते आणि पचन संस्थेचं कार्य अधिक कार्यक्षम होतं। मोहरीचं तेल आतून उष्णता देतं, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि पोटाशी संबंधित त्रास कमी होतात। हा एक साधा पण प्रभावी उपाय आहे जो पचन सुधारण्याबरोबरच एकूण आरोग्य संतुलित ठेवण्यात मदत करतो। मित्रांनो, यानंतर येतं कडुनिंबाचं तेल। कडुनिंबाचं तेल हे आयुर्वेदामध्ये त्वचेसाठी अमृत मानलं जातं। यामध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म त्वचेतील संसर्ग, मुरूम आणि डाग कमी करण्यास मदत करतात। जर तुमच्या चेहऱ्यावर वारंवार मुरूम येत असतील किंवा त्वचेचा निस्तेजपणा वाढला असेल तर झोपण्याआधी नाभीमध्ये 2-3 थेंब कडुनिंबाचं तेल टाकणं अत्यंत प्रभावी ठरतं। नाभीमार्गे हे तेल शरीरात शोषलं गेल्यावर त्वचेतील टॉक्झिन्स बाहेर पडण्यास मदत होते आणि रक्तशुद्धी सुधारते। परिणामी चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येतं आणि त्वचा स्वच्छ, मऊ व ताजीतवानी दिसते। याच्या नियमित वापराने त्वचेवरील जुने डाग हळूहळू कमी होतात आणि त्वचेला नवी चमक प्राप्त होते। तिसरं म्हणजे बदाम तेल। बदाम तेलाला आयुर्वेदामध्ये मेंदू आणि त्वचेसाठी सुवर्ण अमृत म्हटलं जातं। यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई, ओमेगा फॅटी ऍसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्स मेंदूचं कार्य सुधारतात आणि मानसिक ताण कमी करतात। झोपण्यापूर्वी नाभीमध्ये काही थेंब बदाम तेल टाकल्याने मज्जासंस्थेला आराम मिळतो, विचार शांत होतात आणि झोप खोल लागते। हे फक्त मनालाच नाही तर संपूर्ण शरीराला पुनरुज्जीवित करणारं नैसर्गिक टॉनिक आहे। याचबरोबर बदाम तेलातील पोषक घटक त्वचेला आतून पोषण देतात। नाभीमार्गे ते रक्ताभिसरण सुधारतं आणि चेहऱ्याला नैसर्गिक ग्लो प्रदान करतं। सातत्याने वापरल्यास त्वचा मऊ, तजेलदार आणि वृद्धत्वाच्या खुणांपासून मुक्त राहते। अशा प्रकारे बदाम तेल नाभीत टाकण्याची ही सोपी पद्धत मन आणि शरीर दोन्हींसाठी उपयुक्त ठरते।
चौथं म्हणजे ऑलिव्ह ऑइल, जे वजन कमी करण्यासाठी आणि मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी प्रसिद्ध आहे। ऑलिव्ह ऑइल म्हणजे निसर्गाने दिलेलं एक असं वरदान आहे जे शरीरातील चरबी कमी करण्यासाठी आणि आतून शुद्धता टिकवण्यासाठी उपयुक्त ठरतं। यामध्ये असलेले मोनोसॅच्युरेटेड फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स शरीरातील हानिकारक घटक बाहेर टाकतात आणि चयापचयाची गती वाढवतात। झोपण्यापूर्वी नाभीमध्ये 5 थेंब ऑलिव्ह ऑइल टाकल्याने हे तेल हळूहळू शरीरात शोषलं जातं आणि फॅट बर्निंग प्रक्रिया नैसर्गिकरित्या सुरू होते। हे उपाय कोणत्याही औषधांशिवाय शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी मदत करतात। याशिवाय ऑलिव्ह ऑइल शरीरातील हार्मोनल संतुलन राखण्यास आणि पचनक्रिया सशक्त ठेवण्यास मदत करतं। याच्या नियमित वापरामुळे पोटाभोवती जमा झालेली चरबी कमी होऊ लागते, शरीर हलकं वाटतं आणि ऊर्जा वाढते। मित्रांनो, आयुर्वेदामध्ये या पद्धतीला नाभी ऑइल थेरपी म्हणून ओळखलं जातं, कारण ती शरीराच्या आतल्या ऊर्जेचं संतुलन पुनर्स्थापित करते। मित्रांनो, 5वं आहे नारळ तेल। नारळ तेल म्हणजे शरीरासाठी एक नैसर्गिक शीतल टॉनिक। हे तेल शरीराला आतून थंड ठेवतं आणि उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या अनेक समस्या कमी करतं। विशेषतः ज्यांना हार्मोनल असंतुलन, थकवा किंवा चिडचिडेपणा जाणवतो त्यांच्यासाठी नाभीमध्ये नारळ तेल टाकणं अत्यंत फायदेशीर ठरतं। यातील मीडियम चेन फॅटी ऍसिड्स शरीरातील अंतर्गत प्रक्रिया सुधारतात आणि प्रजनन क्षमतेवरही सकारात्मक परिणाम करतात। म्हणूनच आयुर्वेदामध्ये नारळ तेलाला थंड प्रकृतीचं संतुलक तेल असं मानलं गेलं आहे। याशिवाय नारळ तेल डोळ्यांतील कोरडेपणा कमी करतं आणि त्वचेला नैसर्गिक ओलावा परत देतं। हे तेल नाभीतून शोषलं गेल्यावर शरीरभर पोषण पोहोचवतं, ज्यामुळे त्वचा मऊ, तजेलदार आणि निरोगी दिसते। जे लोक सतत कोरडी त्वचा किंवा डोळ्यांमध्ये जळजळ जाणवतात त्यांनी दररोज झोपण्यापूर्वी काही थेंब नारळ तेल नाभीत टाकण्याची सवय लावल्यास लक्षणीय फरक जाणवतो। आणि मित्रांनो, शेवटी शुद्ध साजूक तूप। शुद्ध साजूक तूप हे फक्त आहाराचा भाग नाही, तर शरीरासाठी एक संपूर्ण उपचार मानलं जातं। आयुर्वेदामध्ये तुपाला सर्वश्रेष्ठ स्निग्ध पदार्थ म्हटलं गेलं आहे, कारण ते शरीराला आतून लुब्रिकेट करतं आणि प्रत्येक पेशीला पोषण पुरवतं। झोपण्यापूर्वी नाभीमध्ये काही थेंब साजूक तूप टाकल्याने शरीरातील कोरडेपणा कमी होतो, त्वचा मऊ आणि तजेलदार दिसते, तसेच थकवा आणि थंड प्रकृतीमुळे होणारी अस्वस्थता दूर होते। विशेष म्हणजे तूप आतड्यांना मऊ ठेवून पचन सुधारतं आणि बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करतं। तुपातील नैसर्गिक फॅटी ऍसिड्स शरीरातील सांध्यांना मजबूत ठेवतात, त्यामुळे सांधेदुखी आणि वेदना यापासूनही दिलासा मिळतो। मित्रांनो, हे फक्त शारीरिकच नाही तर मानसिक स्थैर्यासाठी देखील उपयुक्त आहे। तूप शरीराचं तापमान संतुलित ठेवतं, झोपेची गुणवत्ता सुधारतं आणि दिवसाचा थकवा दूर करतं। यामुळे नाभीमध्ये तूप टाकणं ही एक साधी पण अत्यंत प्रभावी दिनक्रम ठरते, जी शरीर, मन आणि त्वचा तिन्हींचं आरोग्य एकत्र जपते। आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक टिकवण्यासाठी महागड्या क्रीम्स किंवा केमिकल युक्त सिरमपेक्षा नाभीमध्ये तेल टाकणं अधिक परिणामकारक ठरतं। दररोज रात्री झोपण्याआधी बदाम किंवा नारळ तेल नाभीत टाकल्याने त्वचेला आवश्यक ओलावा मिळतो आणि चेहऱ्यावरील डार्क स्पॉट्स, डागधब्बे आणि पिगमेंटेशन हळूहळू कमी होतात। कडुनिंब तेलाचा नियमित वापर केल्याने मुरूम आणि त्वचेवरील इन्फेक्शन पासून नैसर्गिकरित्या संरक्षण मिळतं। या सर्व तेलांतील अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेला आतून स्वच्छ ठेवतात आणि नैसर्गिक ग्लो परत आणतात। ओठ फाटण्याचा त्रास हा अनेकांना सतत भेडसावतो, विशेषतः थंड हवेमध्ये। अशा वेळी फक्त 2-3 थेंब मोहरीचं तेल नाभीत टाकणं अत्यंत उपयोगी ठरतं। हा उपाय केवळ बाहेरून लावलेल्या लिप बाम पेक्षा अधिक प्रभावी ठरतो, कारण नाभीतून शरीरातील ओलावा संतुलित होतो आणि त्वचेला नैसर्गिक आर्द्रता मिळते। अगदी 2 रात्रीतच ओठांवरील कोरडेपणा कमी होतो आणि ते मऊ, गुलाबी दिसू लागतात। मोहरीचं तेल आणि साजूक तूप हे नाभीत टाकल्याने फक्त त्वचेसाठीच नाही तर सांधेदुखी आणि गुडघेदुखीपासूनही आराम मिळतो। या दोन्ही पदार्थांमध्ये उष्ण आणि पोषक घटक असतात, जे रक्तप्रवाह वाढवतात आणि हाडांतील स्टिफनेस कमी करतात। त्यामुळे थंड हवेत होणारी अंगदुखी, अकडणे आणि थकवा दूर होतो। नियमित वापर केल्याने शरीरात लवचिकता वाढते आणि सांध्यांची हालचाल अधिक मोकळी होते। याचा नियमित वापर केल्यास शरीरात लवचिकता वाढते आणि सांध्यांची हालचाल अधिक मोकळी होते। रात्री झोपण्याआधी नाभीत तेल टाकणं म्हणजे शरीराला शांततेचा सिग्नल देणं आहे। बदाम, नारळ किंवा तुपाचे काही थेंब नाभीत टाकल्याने मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो, मन शांत होतं आणि झोप गाढ लागते। हा उपाय एन्झायटी, इन्सोम्निया आणि ओव्हर थिंकिंगने त्रस्त असणाऱ्यांसाठी विशेषतः फायदेशीर ठरतो। नाभीत तेल टाकण्याची ही साधी सवय शरीर, मन आणि त्वचा या तिन्हींचं आरोग्य संतुलित ठेवण्याचं एक नैसर्गिक आणि प्रभावी माध्यम आहे।
मित्रांनो, नाभीमध्ये तेल टाकण्याची पद्धत जरी सोपी वाटत असली तरी ती योग्य रीतीने केल्यास त्याचा परिणाम अनेक पटीने वाढतो. झोपण्याआधी सर्वप्रथम नाभी नीट स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे, कारण दिवसभरात धूळ, घाम आणि त्वचेतील तेलकटपणा येथे साचतो. स्वच्छ कापसाने किंवा सौम्य कपड्याने नाभी पुसून घेतल्यानंतर आपल्या गरजेनुसार तेल निवडा. बदाम तेल मनशांती आणि त्वचेच्या पोषणासाठी, नारळ तेल ओलावा आणि थंडावा देण्यासाठी, तर मोहरीचं तेल पचन सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतं. या तेलाचे 5 ते 6 थेंब नाभीत सोडा आणि हळूवार गोलाकार मसाज करा. ही मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारतं आणि तेल अधिक खोलवर शोषलं जातं. तेल टाकल्यानंतर लगेच पाणी पिणं टाळावं आणि शरीराला पूर्ण विश्रांती द्यावी. झोपताना शरीर रिलॅक्स अवस्थेत गेलं की तेलाचं शोषण अधिक प्रभावीपणे होतं आणि ते संपूर्ण शरीरावर कार्य करू लागतं. सकाळी उठल्यावर शरीर हलकं वाटतं, मन प्रसन्न होतं आणि चेहऱ्यावर नैसर्गिक उजळपणा जाणवू लागतो. काही दिवसांतच ह्या साध्या सवयीमुळे झोपेची गुणवत्ता, पचनक्रिया आणि त्वचेचं आरोग्य या तिन्हींमध्ये लक्षणीय फरक जाणवतो. मित्रांनो, ही केवळ एक दिनचर्या नसून शरीर आणि मनाला संतुलित ठेवणारी नैसर्गिक थेरपी आहे. मित्रांनो, आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार. अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.